धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कते काळी आपण असावे जवळ चरण चरण जिहानो म्हणता चरण जिहानो म्हणता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै जगद्गुरु तुकारामाय नमस्कार चरित्र बहु आगाध तुमचे जगद्गुरु श्री संत तुकोबा वर्णिता वर्णिता सहजची मिटे संसार बाधा सेवे लागी सेवक रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची खाती नमस्कार तुम्हा शिवछत्रपती जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी भयातून मुक्ती मिळाली जणांना मुलांनी कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख कोणा नसे
शहाजी सरूरी तसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी धनांच्या तसे चित्तवेली जिजामाऊली तुला वंदना तुझ्या प्रेरणेने तुझ्या मुक्तदायी तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात लहाती मनेही प्रवाही तुला वंदितांना सुखी अंग अंग खरा धर्माता शिवाचाच पायी जिजामाऊलीने तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी दिशा मुक्तदायी दिशा मुक्तदायी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आज मोहरम निमित्त हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आजचा जो कीर्तन सोहळा गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे हा अतिशय सुंदर सोहळा आहे. सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष कीर्तनामध्ये देव येतात हे प्रत्येकाला माहित आहे. तर या कार्यक्रमासाठी धर्माचं पालन करणे पाखंड खंडन म्हणजे धर्माचं पालन करणं म्हणजे धर्मामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा नको त्या गोष्टी ज्या शिरलेल्या आहेत ते काढून टाकणं. ह्या ह्याच्यावर जगद्गुरु तुकोबारायांनी सविस्तर हे केलेलं आहे. आणि नाही भीडबार तुका म्हणे सानात होत आणि हे सगळं करताना तीक्ष्ण उत्तरे म्हणजे आम्ही अभंगाच्या माध्यमातून गाथेच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या ह्याचे सगळ्याचे उत्तर देऊ आणि खरं काय लोकांना सांगू असं या अभंगाचा भावार्थ आहे. या कार्यक्रमासाठी आमचे मित्र माधवरावजी सूर्यवंशी यांनी मला माझी फोनवरून तारीख घेतली. मी पुण्याला होतो आणि त्यांनी तारीख घेतल्यामुळं मी इथं आलो आणि मला ही सेवा घडली त्यामुळं मी त्यांचा ऋणी आहे. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बेन्नाळचे गायक आता मारुती महाराज आणि आमचे शिवाजी महाराज प्रबोधनकार कीर्तनकार आहे. मला स्वर वगैरे एवढा नाही पण नक्कीच तुम्हाला प्रबोधन करेन. आणि खरं जे आहे तुकोबारायाच्या गाथेचं जे वर्म आहे आणि ज्याच्यामुळं सगळ्याचा फायदा होईल आणि सगळ्याला अंतकरणापासून देवाचं दर्शन झाल्यासारखं होईल. आणि खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला ह्याच्यामधून कर्माचे पालन धर्म म्हणल्याच्या नंतर आता आपण हा धर्म घ्यायचा नाही. कोणता? हिंदू मुसलमान शीख ईसाई वारकरी धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. कारण या धर्मामध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत. लतिफा मुसलमान कबीर आणि म्हणजे ह्या आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आता कीर्तनकार देखील मुसलमानाचे आपल्या ह्याच्यामध्ये येतात. परवा ताजुद्दीन महाराजच्या कीर्तनामध्येच त्यांचा वैकुंठ गमन झालं. म्हणजे भेदभाव इथं कुठलाच नाही. कुठलाही यारे यारे सकळ जण सगळेजण या आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला इथं त्याचा लाभ घ्यायचा अधिकार आहे असे तुकोबाराय ह्या ठिकाणी सांगतात. म्हणून धर्म म्हणजे काय आहे इथं तर धर्म म्हणजे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. धर्म कोणता आहे? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. म्हणजे हे दिसणारं हे सगळं दृश्य जे आहे जग म्हणजे तुम्ही सगळे आता माझ्या समोर जे दिसणार हे विष्णूचं रूप आहे असं तुकोबाराय सांगतात. आणि म्हणजे सगळ्याकडे बघण्याचा समानतेचा दृष्टिकोन सगळ्याला चांगल्या दृष्टीमधून बघायचं म्हणजे हा धर्म आहे. हा धर्म आपल्याला कळायला पाहिजे. आता अलीकडे कीर्तनकार काय करतात माहिती आहे का? मला कुणावर टीका करायची नाही पण खरी माहिती सांगण्याच्या ऐवजी कोणीतरी जे हे रूढी परंपरा ज्या मधामध्ये अनिष्ट रूढी घडल्या त्या काळामध्ये तुकोबारायांना त्रास का झाला
त्यांचीच गाथा का बुडवली, बाकी कुठलाही ग्रंथ बुडवला गेला नाही. गाथा का बुडवली हे कीर्तनकारानं सांगणं गरजेचं आहे. पण आपण काय सांगतो, गाथा कशी तरली, वैकुंठ गमन कसं झालं, चमत्कार सांगतो. संतांनी चमत्कारावर जास्त भर दिलेला नाही, आणि चमत्कार हे त्यांच्या चरित्रामध्ये घडलेली एक गोष्ट म्हणून आपण सांगायला काय हरकत नाही. पण त्यांनी जे प्रयत्नवादाचं हे सांगितलेलं आहे, आपल्याला प्रयत्नवादाचा दृष्टिकोन जे दिलेला आहे, चांगल्या दृष्टीने तुम्ही प्रत्येक गोष्ट, आता स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. म्हणजे स्वामी काज म्हणजे मालकाचं काम, मालकाचं काम म्हणजे आपल्या आपल्या उदरनिर्वाहासाठी येणारं आपलं काम, स्वतःचं काम, आणि ते निष्ठेनं करणं म्हणजे विष्णूची महापूजा आहे. म्हणजे धर्माचं पालन करणं आहे. हे आपल्या लक्षात जर आलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तुकोबारायाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जाते, म्हणजे तुकोबाराय फार गरीब होते, दरिद्री होते, त्यांची पत्नी वगैरे अन्न, त्यांच्या गाठीमध्ये तो अभंग वगैरे आहे, ते खरं आहे. पण एक आपण दूरदृष्टीनं जर विचार केला, महाजनकी होती तुकोबारायकडे. महाजन म्हणजे सावकाराचे सावकार, सावकाराच्या सावकाराला सगळं जरी दान केलं तरी खाण्यापिण्याला मुताज होईल एवढी परिस्थिती येणार नाही. विचार करा तुम्ही, म्हणजे विचार करायला आपल्या देशामध्ये काय झालं, विचार करण्यावर बंदी घातलेला आहे. विचार करण्यावरच आपल्या ह्याच्यामध्ये बंदी आहे. विचार करूच नका, म्हणजे विचार केलं की तुम्ही दोषी. पण विचार केल्याशिवाय माणूस श्रेष्ठ होत नाही, विचार केल्याशिवाय काहीच जगामध्ये घडत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मन आहे. मनामध्ये विचार तयार होतात, मनामधून विचार तयार झाले की तेच विचार आकार घेतात, आणि आकार घेऊन पुढे येतात. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरानं ज्या वेळेस ही सृष्टीची निर्मिती केली, पांडुरंगानं ही सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर झाडं, पानं, फुलं, प्राणी, सरपटणारे प्राणी, सर्व सृष्टीमध्ये जीव जंतू सगळ्याची निर्मिती केली. सगळ्याची निर्मिती केल्याच्या नंतर एकदम सुंदर सृष्टी ईश्वराला, पांडुरंगाला दिसायला आल्याच्या नंतर शेवटी देवानं विचार केला की आता हे आपलं सगळं काम झालं, पण ह्याच्यामध्ये ह्या निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये काही कमी जास्त जर असलं तर ते पूर्ण करावं, म्हणून आपल्यासारखाच दिसणारा मनुष्य प्राणी निर्माण केला. शेवटच्या टप्प्यामध्ये मानव निर्माण केला का, आणि स्वतःच मनाचा अंश, ईश्वराच्या मनाचा अंश कुणाला दिला, मानवाला दिला. आणि म्हणून माणसाकडे मन आहे. पण मन हे इतकं चपळ आहे, दोन मन आहेत, अंतर्मन आणि बहिर्मन. कसं आहे माहितीये का, हे दोन मन जर कोणत्याही चांगल्या कामासाठी एक जर झाले तर त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी. आता आपलं घरातलं म्हणजे नवरा बायको आहेत, कुठं पोती पंचांग हे सगळं काही बघायची गरज नाही. आपल्या घरामध्ये कधीही 7:30 येत नाही. हरीच्या दासा 10 दिशा आणि सर्व वेळ शुभ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आपण हरीचे दास जर म्हणून घेत असू तर हे सातत्यानं म्हणजे प्रयत्नपूर्वक पाळलं पाहिजे. तर काय माहितीये का, ह्या हरीच्या दासाला 10 दिशा सर्व वेळ शुभ आहे. त्याच्यामुळं आपण काय करायचं, हे मन जे आहे, हे दोन मन जे आहे ते मी तुम्हाला आता सांगत होतो की आपल्या घरातलं उदाहरण म्हणजे दोघं नवरा बायको आहेत. नवरा बायको जर एका मनानं चालत असतील, 63चा आकडा, 3 आणि 6 एकमेकाकडे तोंड, म्हणजे प्रत्येक गोष्ट दोघांच्या विचारानं जर होत असेल तर त्या घरामध्ये त्या तारखेमधून सुखच सुख यायला सुरू होते. सत्य सांगण्याला तुम्ही विचार करा, ज्या घरातले नवरा बायको दोघं एका विचारानं चालतात त्या घरामध्ये त्यांना कुठली पोथी पंचांग काय बघायची गरज नाही. पांडुरंग स्वतः त्यांच्या सोबत राहतो. आता ह्या सर्व संतांना स्वतः कबीराचे शेले विणू लागी आणि आपल्या गोरोबा काकाचे मडके बनवते आणि सावता माळ्याच्या खुरपू लागे. म्हणजे कधी काम करू लागते तेव्हा माहित आहे का, तुम्ही करायला सुरुवात केलं तर खुरपू लागे, करू लागे, असं उग बसलेलं आहे, देव येऊन काम केलंय. आलं का लक्षात तुमच्या, हे सगळ्यात आधी समजणं गरजेचं आहे. म्हणून आपलं काम आणि यांना खुरपू लागलं आणि जनाबालीला दळू लागे,
ह्याचा अर्थ काय होते माहितीये का? सगळेजण चमत्कार म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघतात. आपलं थोडं डोकं व्यवस्थित चालवायचं. चमत्कार म्हणून या गोष्टीकडे अजिबात बघायचं नाही. प्रसन्न मनानं जर तुम्ही ते काम करायला सुरुवात केलं तर लवकर संपतं. कोणतंही काम हातात घ्या आणि प्रसन्न मनानं. आता हा सत्ता तुम्ही उभा केलाय, प्रसन्न मनानं केलाय, किती सुंदररित्या सगळी मांडणी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तर प्रसन्न मनानं केलेलं कोणतंही काम शेवटाला जाते. म्हणून तुकोबारायचा एक अभंग आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष आत्मा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक शेवटच्या कडव्यामध्ये तुकोबारायनं षटकार मारलेला आहे बघा तुम्ही. सगळ्याला सांगितलेलं आहे, सगळ्यासाठी. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात. कुणाला? साधकाला सांगितले, साधना करणारे साधक. वाचक म्हणजे जे अभ्यास करतात ते वाचक, वाचणारे सगळे गाथा पारायण करणारे, ज्ञानेश्वरी वाचणारे. साधक वाचक पंडित. पंडित म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये प्रवीण असणारा माणूस पंडित. श्रोते म्हणजे ऐकणारे. वक्ते म्हणजे आता बोलणारे, मी आता बोललो इथून. श्रोते वक्ते ऐका मात. काय ऐका? नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. मनाला सोडून 2 वेळा नाही पुनरुक्ती केली. दोष पत्करला तुकोबारायांनी आणि सांगितलं नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. म्हणजे तुमचं मनच देव आहे हे आधी तुम्हाला जर कळालं तर तुम्हाला काय पाहिजे ते मिळते. कीर्तनकारांनी आज हमेशा तुम्ही ऐकलेलं कीर्तन वेगळं असेल आणि आजचं कीर्तन वेगळं असेल, पण जगद्गुरु तुकोबारायाच्या गातेला धरून आणि काहीतरी तुम्हाला मिळालं पाहिजे ह्या दृष्टीनं असेल तर तुकोबारायांनी काय सांगितलं माहितीये का? मन करारे प्रसन्न. म्हणजे प्रसन्न मनानं केलं काम, कोणतंही काम हातामध्ये घ्या. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एक सिद्धी म्हणली का त्यांनी? एक म्हणली का सिद्धी? सर्व. म्हणजे जगातली कोणतीही गोष्ट जर मिळवायचं असेल तर तुमचं काय पाहिजे? मन प्रसन्न पाहिजे. सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन सुख समा. मोक्ष मिळणार आहे, सगळ्या गोष्टी मिळणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली. आता मारुतीरायाची इथं आपण प्रतिमा स्थापन केलेली आहे. कोणाच्या तर मनात आलं पहिल्यांदा. हे गाव जेव्हा बसलं तेव्हा जरी बसलेली असली तर गाव ज्यानं बसवलं, आता कुठेही नवीन काही बसलं तर तिथं बसते, तर कुणाच्या तरी मनात आल्यावरच ती प्रतिमा बसली. मने प्रतिमा स्थापिली. मने मना पूजा केली. मनानंच लगे पूजा करायला सुरुवात झालं. मने इच्छा पुरविली. तुमची कोणतीही इच्छा तुमचं मनच पूर्ण करते ईश्वरावर श्रद्धा असल्यामुळं. कारण तुम्ही जे प्रतिमा निर्माण केलेली आहे तुमच्या मनानं केली आणि तिथं पूर्ण श्रद्धा ठेवल्यामुळं, तुम्ही नवस वगैरे कुणाचं जे पूर्ण होतंय का नाही तर पूर्ण श्रद्धा असल्यामुळं. आणि आपल्याला काय वाटतं, अमुक एका देवाकडे गेलं. आता काय होते माहितीये का? बऱ्याच वेळा कुठला तरी आजार कुणाला तरी झालेला राहते किंवा काहीतरी कणकण वगैरे आलेली राहते, ते दुरुस्तच होत नाही दवाखाने वगैरे सगळे केल्याच्या नंतर. पण कोणीतरी सांगते अमुक ठिकाणी जाऊन आलं की तुमचं नीट होते. मग खरं ते त्या ठिकाणी जातात, तिथं दर्शन वगैरे घेतात आणि तिथं जाऊन आलं की त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास तयार होतो. पॉवर आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळं, तुमच्या मनात ताकद निर्माण झाल्यामुळं की मी बरा होणार आहे. अगोदर जर बरा होणार आहे असं जर तुम्ही मनामध्ये ठरवलं तर वाईट होण्याचा विषयच येणार नाही. तर म्हणून मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन सगळ्यांची माऊली आहे, आई आहे मन सर्वांची. मन गुरु आणि शिष्य. बघा तुम्ही, चांगलं वाईट करायला मन सांगते. गुरु बी आहे आणि शिष्य बी आहे. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. आपलंच दास्य आपण करतो. मनानं काहीतरी ठरवलं की आपण कामाला करतो. करी आपुलेची दास्य प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. आपण आपलं दास्य स्वीकारत असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये काही वाईट वाटत नाही. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये साधक वाचिक म्हणजे सगळ्यांना त्यांनी सूचना दिलेली आहे की मनाशिवाय दुसरा देव नाही. पण गंमत कशी आहे माहिती आहे का? हे नुसतं ऐकून किंवा म्हणून आपलं काम पूर्ण होत नाही. मन काय आहे? लई चप्पळ आहे. आत्ता इथं आहे
तेव्हा आत्ताच्या आत्ता मी बोललो माझे पुण्यातले मोशीचं घर म्हटल्याबरोबर मोशीच्या घरी जाऊन पोहोचवलं. तिथं झोपले असतील का काय केले सगळं दिसायला सुरू होते. म्हणजे एवढं चप्पळ मन आहे. तर परंतु मनामध्ये दोन मन आहेत, अंतर्मन आणि बहिर्मन. अंतर्मन आणि बहिर्मन. आता मी तुम्हाला जे उदाहरण सांगलो की दोघं नवरा बायको आहेत, 63चा जर आकडा असेल तर त्यांच्या घरामध्ये त्या तारखेमधून पासून सुखच सुख. तसंच अंतर्मन आणि बहिर्मन जर एक झाले आणि ते जर निर्णय घेतले तर तुमचं कोणतंही काम पूर्ण होते. अंतर्मन आणि बहिर्मन हे दोन्ही मन जे आहेत, आणि ह्या मनाला आपल्याला ताब्यात ठेवावं लागते. नुसतं एवढ्यानं वागत नाही, ताब्यात ठेवावं लागते. तर म्हणून तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सांगितले, मन ओळी मना, मन ओळी मना, बुद्धी बुद्धी क्षण क्षणा. गातेतला अभंग आहे महाराज. मन ओळी मना, बुद्धी बुद्धी क्षण क्षणा, मीच मज राखण झालो, ज्याने तेतेची धरिलो. आता आपल्याला गावराणी एक गावाकडचं इथलं उदाहरण देतो. एखादे गुराखी आहे आणि त्याच्यासोबत गुरं आहे. गुरं म्हणजे जनावर. त्याला चारण्यासाठी एक पुरण ठेवलेलं असते. त्या पुरणामध्ये त्याला घेऊन जावं लागते ते जनावर. जाताना पांधन रस्ता जे आहे त्याच्यानं व्यवस्थित घेऊन जावं लागते. त्याला इकडे इकडे कुणाच्या जे कुणाचं शेत असेल काही असेल तर तिथं अजिबात जाऊन देऊ नये लागते. त्याला जसं गुराखी जसं जनावराला नको त्या वावरामध्ये जाऊन देत नाही, तसं आपल्या बहिर्मनानं अंतर्मनाला नको तिकडे जाऊन द्यायचं नाही. म्हणजे मन ओळी म्हणा, म्हणून आपणच आपल्याला ओळलं पाहिजे. ते जसं गुराखी आपल्या जनावराला समोर उभारून आपल्याला इकडे तिकडे जाऊन देत नाही, त्याच्यामुळं ते कुणाचंही नुकसान होत नाही. तसं मन ओळी मना, बुद्धी बुद्धी क्षण क्षणा, मीच मज राखण झालो. म्हणजे आपणच आपल्याला राखण व्हायचं आहे. ज्याने तेथेची धरिलो, त्याच ठिकाणी त्याला धरलं. जर समजा कुठं मनामध्ये कितीही नको म्हणलं, प्रत्येकानं आपल्या आपल्या मनाला, मी बोललो मनाचं तुम्हाला सगळ्याला लक्षात येते मी बोलत असले, तेथेची धरिलो. म्हणजे मन जे आहे इकडे तिकडे जाते तर त्याला जाऊन द्यायचं नाही, त्याला जाग्यावर ठेवायचं. आणि जे 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 ते उठी, म्हणजे तुमच्या मनामध्ये नको ते विचार येऊ लागले तर ते तिथल्या तिथं जे जे जेथे उठी तेथे तया हाते खुंटी. म्हणजे जनावर जसं खुंटीला बांधून ठेवावं लागते तसं त्याला इकडे तिकडे दुसरीकडं गुराख्यानं जसं गुरज इकडे तिकडे जाऊन देत नाही तशा पद्धतीनं मनाला त्यांनी राखलं पाहिजे. जे जे जेथे उठी तेथे तया हाते खुंटी, भांजणी खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही. तुकोबाराय काय सांगतात माहित आहे का, मी माझ्या मनाला ताब्यामध्ये ठेवलेला आहे. गोष्ट म्हणजे आपल्या मनाला आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे, ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मन जर ताब्यात आलं तर आपण धर्माचं पालन करू शकतो. म्हणजे आपल्या जसं एखाद्या दगडामध्ये दगड कसलाही ओबडधोबड असला मूर्तिकाराला दिलं तर मूर्तिकारानं नको ते भाग त्याचा काढून टाकला की मधामधून मूर्ती निर्माण होते. तसं
आपल्या प्रत्येक मुलामध्ये, माणसामध्ये, प्रत्येकामध्ये आता जी इथं जर मुलं असतील तर कुणामध्ये कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर हे सगळं त्यांच्यामध्ये आहे. पण त्यांना अभ्यास करावा लागते, त्यांचं आळस वगैरे सगळ्या गोष्टी झटकून टाकावं लागते, नको असलेल्या गोष्टी ज्या अंगातल्या आहेत त्या काढून टाकावं लागते आणि तर ते पुढे निघून जातात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं की धर्माचं पालन म्हणजे करणे पाखंड खंडन. तर त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबायांना प्रचंड हे लोकांना बघून बुडती हे जन नदी कवी डोळा येतो कळवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे जन आहे, हे लोक जे आहे, ही जनता जी आहे हे बुडलाली म्हणून मला कळवळायला मी सांगला. एवढं सांगून बी जर कोणी ऐकत नसतील तर तुका म्हणे माझे देखतील डोळे भोग देते वेळे येईल कळू. जर चुकीच्या मार्गाने तुम्ही जात असाल तर त्याचे भोग भोगावे लागतात असं जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात. तर धर्माचं पालन म्हणजे ह्या अनिष्ट रूढी परंपरा ज्यामध्ये घुसलेल्या आहेत त्या सगळ्या काढून टाका. आणि त्या काळामध्ये एवढी देवदेवता वगैरे हे झालं होतं की सर्वसामान्य माणूस बेजार होत होता. आणि तुम्ही म्हणत असाल की बाबा हे नको ते मध्ये घुसलेलं काढा म्हणजे नेमकं काय करा. तर त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीनं स्वतः हरिपाठाच्या अभंगामधून सांगितले, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी म्हणजे यज्ञ याग या जेवढ्या हे असे कर्मकांड आहेत. पण आपल्याला कर्मकांड केल्याशिवाय जमतच नाही. वारकऱ्याचा तो धर्म नाही. आणि तो दंभ धर्म म्हणजे हे ढोंग आहे म्हणून सांगितले. दंभ धर्म म्हणजे हा धर्म नाही आपला. म्हणजे पाखंडाचं खंडन करणं म्हणजे हेच आहे, नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं त्याच्यामधून. आणि काढून टाकल्याच्या नंतरच आपला खरा धर्म जे आहे ते आपला ह्याला येईल. तर पाखंडाचं आपल्याला खंडन करायचं आहे, धर्माचं पालन करायचं आहे. तर धर्माचं पालन करण्यासाठी आपल्याला सगळ्याला नीतिमत्तेनं चांगल्या पद्धतीनं राहायचं आहे. आणि हेच जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये धर्माचे पालन
हेची आम्हा करणे काम. हेची सकार लागलेला आहे. हेची म्हणजे धर्माचं पालन करण्यासाठी आम्हाला पाखंडाचं खंडन करायचं आहे. हेची आम्हा करणे काम. हे काम कशासाठी करायचं आहे? पाखंडाचं खंडन आपण आता करायचं ठरवलं. तर हे कशासाठी करायचं आहे? बीज वाढवावे नामरूपी बीज आपल्याला वाढवायचं आहे. अगोदर जे पूजा अर्चा ह्या जे अवघड नवविधा भक्ती जी होती त्याच्यापेक्षा नाम संकीर्तन हे एकच भक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले. नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. बीज वाढवावे नाम. तर नाम वाढवणं म्हणजे काय माहितीये का? नाम संकीर्तन साधन पै सोपे. आपण जर नामाचं बीज वाढवलं तर काय होईल? तर जन्मांतरीची आपली पाप जळतील असं जगद्गुरु तुकोबारायानं हे सगळं सांगत असताना पुढे सांगितलं बीज वाढवावे नाम. हे वाढवत असताना जर आपण नाम संकीर्तन सोडून दुसरं जर काही करत असू तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्याचा कुठलाच फायदा होणार नाही. हे जगद्गुरुत्व. अवघी मिथ्या अटी नाम नाही जव कंठी. जर नाम कंठामध्ये नसल तर हे बाकी सगळं व्यर्थ आहे. सावधान म्हणजे त्यांनी सावधान केले याच्यासाठी. अवघी मिथ्या अटी नाम नाही जव कंठी. सावधान सावधान केले तुकोबारायांनी. त्या अभंगामध्ये पुढे त्यांनी सांगतात की हे जे आहे ते जेवढं बी आपण नाम संकीर्तन जर सोडून आपण दुसऱ्या मार्गाला जात असू तर हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे ह्याचा काही उपयोग होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळं सांगत असताना आपल्याला एक बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे की आपलं काम करणं. जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, प्रत्येक क्षेत्रासाठी सांगितली त्यांनी. शेत जर सुगीला आलेलं असलं, शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण. म्हणजे चारी कोणाला राहून शेत सांभाळलं पाहिजे, शेताचं राखण केलं पाहिजे. आपल्याला अशा कथा सांगितल्या जातात अगोदर की जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं, एक शेत राखायला दिलं होतं. ते पिकाला आलं, शेवटच्या टप्प्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पाखरं येऊन खावलाले. तर पाखराला पाणी पियाला वटक्या बांधल्या त्याला म्हणून सांगतात. म्हणजे खापराच्या, म्हणजे पाणी कुठं पितील हे. म्हणजे हे जे आहे, जे माणूस सांगतंय शेताच्या चारी कोणाला उभं राहून राखण करावं म्हणून सांगतंय. शेतातलं तण काढा आणि तुमचं पीक जतन करा म्हणून जे सांगते ते वटक्या बांधा म्हणून असं सांगणार आहे का? सांगणार नाही. म्हणजे अशा चुकीच्या पद्धती आपल्या काही लोकांनी मधामध्ये घुसवलेल्या आहेत. त्या सगळ्या बाजूला जाणं फार गरजेचं आहे. आणि ते एवढं इंटरेस्ट घेऊन सांगतात म्हणजे हे सगळं की त्याला असं सगळ्याला दम करून टाकतात, विनोद वगैरे. म्हणजे हे जे कीर्तन म्हणजे काय माहितीये का? कीर्तन म्हणजे विनोद नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा दीप आपल्याला कीर्तनामधून लावायचा आहे आणि ज्ञान घ्यायचं आहे. ज्ञान जर तुम्हाला मिळत असेल तर ज्ञाना इतकं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. आता प्रत्येक जण, आता आपण नाम वगैरे घेतो, नाम घेऊनही फायदा का होत नाही असं काही जणाला वाटते. पण आपण नाम घेताना ते आपल्या समोर, डोळ्यासमोर, समजा विठ्ठल विठ्ठल जर म्हणत असू आपण तर आपल्या डोळ्यासमोर विठ्ठल आले पाहिजे. डोळ्याला आपल्याला दिसले पाहिजेत ते पांडुरंग. रूप पाहता लोचनी म्हणजे की आपल्याला समोर पांडुरंगाची मूर्ती दिसली पाहिजे. तो हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे तो, हा म्हणजे हा. म्हणजे प्रत्येक जण आपण देखील देवाचाच अंश आहोत असं सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगत होतो की मनाचा अंश माणसाला दिल्यामुळं, आणि का दिलं माहितीये का? उरलेले देवाचे कामं करण्यासाठी. म्हणून एका माणसाच्या मनामध्ये आलं की मला गल्लीमध्ये बसून दिल्लीला बोलायचंय. आमच्या लहानपणी असं काहीच नव्हतं. लगेच मोबाईलचा शोध लावला त्यानं, मनात आलं आणि मोबाईलचा शोध लागला. बरं, नंतर त्याच्या मनामध्ये आलं की मला बोलणारा माणूस दिसला पाहिजे. आज तुम्ही बघा व्हिडिओ कॉल मध्ये कुठला माणूस कुठेही दिसतंय, घरातले सगळं काय लावलंय, कुठं लावलंय, भांडे बर्तन देखील आजकाल सगळेजण दाखवून आले. म्हणजे मी काय सांगलालो माहितीये का? मनाची ताकद सांगलालो. हे शोध कोण लावला? एकाच्या मनात आला म्हणून लावला. म्हणून आपण जर मनावर घेतलं तर कुठलीही गोष्ट
असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे जगामध्ये असं अशक्य काहीच नाही. काय पाहिजे ते आपल्याला मिळवता येतं, परंतु त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मनावर ताबा घेतला पाहिजे आणि मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. आणि प्रसन्न मनानं जर तुम्ही कामं केले तर सगळ्या गोष्टी एकदम उत्तम पद्धतीने होतात. आणि हे काम आपल्याला करायचं आहे. ह्याची आम्हा करणे काम दुसऱ्याच्या उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. म्हणजे तीक्ष्ण उत्तरे म्हणजे कडक शब्दामध्ये समोरच्याला हे म्हणजे झंझाडी येईल अशा प्रकारे तीक्ष्ण उत्तरे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायकर शब्दामध्ये एवढी ताकद होती. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्देची गौरव पूजा करू. म्हणजे शब्दाचं एवढं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. तर शब्दाच्या माध्यमातून आमच्याकडे काय शब्दाचेच रत्न आहेत आणि शस्त्र देखील आमच्याकडे शब्दाचेच आहे. तीक्ष्ण उत्तरे म्हणजे ह्या शब्दरूपी गातेमध्ये जे अभंग वगैरे लिहिले आहेत म्हणूनच त्याच्या मागचं कारणच काय माहितीये का. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे आनंद आळवावा. म्हणजे कसं आहे जाग्यावर बसून तुम्हाला सगळं मिळतंय हे तुकोबाराय सांगलाले. त्यावेळेस इथले जे काही लोक आहेत धर्ममार्तन त्यांच्या पोटामध्ये दुखायला सुरू झालं. कारण त्यांना ते जड होते ना. म्हणजे त्यांची रोजगार हमी योजना बंद होती. ते त्यांच्या विरोधात बोलल्यामुळं गाथा बुडवायचं त्यांनी काय हे केलं. नसता गाथा बुडवायला दुसरं कोणतंही बुडलं पण गाथाच का बुडवली त्यांनी. आजपर्यंत कोणताच ग्रंथ बुडवला नाही आणि गाथाच का बुडवली तर तुकोबारायांच्या गाथेतले शब्दच इतके तीक्ष्ण होते आणि कडक शब्दामध्ये सांगितल्याशिवाय आणि खरं बोलल्याशिवाय सत्य बोले मुखे दुःखे अनेकांच्या दुःखे असं खरं बोलल्यामुळं. आता मराठीमध्ये एक आपल्याकडे म्हणतात बघा खरं बोललं की आईला बी राग येते म्हणून. तसं तुकोबाराय खरं बोलायला सुरुवात केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगलं ठेवला. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तर आपल्याला धर्माचं पालन करायचं आहे. तर धर्म कोणता तर हा देखील आपल्याला धर्म आहे. स्वामिकाज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती. स्वामिकाज म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही मालकाकडे जर कामाला कोणी असेल किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी कुठलंही काम करायचं असेल तर ते काम प्रामाणिकपणे करणं म्हणजे विष्णूची महापूजा आहे. वेगळी पूजा करायची गरज नाही. म्हणून असं एवढं संसारी माणसाला किती सुंदर पद्धतीने तुकोबारायाने सांगितले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं माहितीये का. संसारी माणसाला तुम्हाला आम्हाला संसार करत असताना पैशाची फार गरज पडते. पैसा नसेल
तर कुठलंही काम होत नाही. तर म्हणून तुकोबारायाने सांगितलं पैसा तुम्ही कमवा, पण कसा कमवा, कसा पैसा तुम्हाला निर्माण कसा करायचा आहे. जोडून या धन उत्तम जोडोनी आधान उत्तम वेगा. जोडोनी आधान उत्तम वेगा. जोडोनी आधान उत्तम व्यवहार. जोडोनी आधान उत्तम व्यवहार. उदाता धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे उत्तम व्यवहारातून तुकोबाराय असं म्हणले का कमवून या धन, असं म्हणले का नाही. जोडून या धन म्हणजे धन कमाई केल्याच्या नंतर त्याच्यातला काही भाग शिल्लक ठेवला पाहिजे. जोडा धन, धन जोडलं तरच तुम्ही मोठे होणार. नसता जेवढं जमा केले तेवढं तिथल्या तिथं जर संपवलं तर हे होते. आमच्या उदगीरला आमचा एक मित्र होता, ते हॉस्टेल चालवायचा. हॉस्टेल चालवताना भरपूर पैसे वगैरे सगळे यायला सुरुवात झाली. मग काय हॉटेलमधून खायला वगैरे आणणं सगळं VIP. मग त्याच्यानंतर मधामध्ये एखादी दुसऱ्या घराने फिरत होती, तोपर्यंत मला काय अडचण नव्हती. पण ते फिरता फिरता माझ्या घराकडे जर बाई आली तर कसं होईल. पण ते काय झालं माहितीये का, मी बाहेर गेलेलं असल्यामुळं ती बरोबर घरी आली. घरी आली की मग आमच्या बायकोचं तिचं सगळ्याचं दोघांचं भेटणं वगैरे झालं. दोघं बोलले. आता हिच्या डोक्यामध्ये आपल्याला दागिने करावं, साडी आणावं. तिने त्या आकाशी रंगाची साडी आणली होती, तसलीच साडी पाहिजे. मग मी बाहेरून आलो, सगळे हे समाजाचं वगैरे काम करून आणि सगळ्या बाकीच्या भानगडी. माझ्याकडे जे हॉस्टेल होतं पण ते काहीतरी शिल्लक ठेवलं तर सगळं राहते, लेकराचं शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी. पण घरी आल्याबरोबर बायको अशी फुकून अशी घुमू बोलणं झाली. काही नाही. मी म्हणलं काय झाले मॅडम. मॅडम म्हणतो मी बायकोला. अगे तुझं म्हणणं काय ना, काय झाले मॅडम, काय बोलणार, बोलणं का झालं, काय झालं का, कोणी का कोणाचा फोन आलता का, कोणी काय म्हणलं का, काय तर झालं असत. काय झाले, काय झाले, काय झाले सांगा म्हणली. नाही म्हणली ते बाकीचं सगळं जाऊ द्या, पण आता पैसे किती जमा झाल्यात. माझ्याकडे बी युनिट होतं बरं का, हॉस्टेलचं जिजाऊ नावानं युनिट होतं. आणि पैसे किती जमा झाल्यात. म्हणलं कशासाठी. आणि एक 4 तोळ्याचं गंठण आणि झुमके आणि मला एक आकाशी रंगाची साडी आणा. मी म्हणलो तुला कसं कळणार, आपण आत्ता घर बांधलो, बँकेचं लोन काढून बांधलो, आमच्या माधव सूर्यवंशी सरांकडून घेतले 2 लाख रुपये आणि अमुक मित्राकडून घेतले. हे सगळ्याचे देणं बाकी आहे, हे सगळ्याचं नियोजन लावावं लागते. आणि तू असं नाही ते काय बी असू द्या पण मला. मग नंतर मी चांगलं समजावून सांगितलं, बरं जाऊ द्या म्हणजे ती झुमके तरी आणा म्हणजे. झुमके तरी एक केलं तर दुसरं लगेच, ते सगळं जाऊ दे पण झुमके तरी आणा. मी म्हणलं बाई तुला मी झुमके कधी आणणार नाही का,
तर तू तुझ्या बहिणीची लिवली होती तेव्हा ते असं मान अशी लुकू 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 हालत होती आणि म्हणून मी तुला झोंके कधीही आलो नाही. म्हणजे आता हे विनोदाचा भाग सोडून द्या. नंतरच्या काळामध्ये त्याचं हॉस्टेल बंद झालं, हॉस्टेलवरचं लक्ष वगैरे दूर गेलं आणि थोड्या दिवसाच्या नंतर ज्या माणसाच्या घरामध्ये त्याच्या 4 बाया कामाला होते, 2-4 शिक्षक होते, तर ह्या दोघांना ज्या हॉटेलातून नाश्ता येत होता त्या हॉटेलवर त्या माणसाला काम करावं लागलं आणि त्याच्या बायकोला तिथं भांडे घासावं लागलं. म्हणजे हे काय झालं तर तुकोबारायचं ऐकलं नाही म्हणून झालं. हे विनोदाचा भाग सोडून द्या. तुकोबारायचं जर ऐकलं असतं तर हे झालं असतं का? तर ऐकलं नाही. जोडून या धन जर थोडे थोडे दर वेळेचे पैसे त्याच्यातले थोडे थोडे जर वाचवले असते, उद्याला समजा जर हॉस्टेल बंद जरी झालं तर कुठला तरी बिझनेस धंदा टाकता आला असता किंवा आपल्याला काहीतरी करता आलं असतं. पैसे असल्यावर कशाचंही सोंग करता येते, पण पैशाचं सोंग करता येणार. तर तुकोबारायाने एका अभंगामध्ये सांगितले, या पैसेवाल्याला घरातून मान मिळायला सुरू होते. घरातून, बाहेरचं तर जाऊ द्या. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. कुणाचं वचन म्हणतात? आई वडील भाऊ सगळे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन, सदा श्रृंगार भूषणी कांता लवे बहुमाने. बायको देखील तवाच मान देती. कधी? तर तिला दागिने फिगिने सगळं केलं की आमचे हे असे ते तसे लगे बोलायला सुरू करते. मग आणि बहीण देखील काय, जो चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. म्हणजे पैशाला किती हे आहे. आता एका कुटुंबामध्ये 4 भाऊ आहेत असं गरीब धरा तुम्ही. 4 भाऊ आहेत आणि सगळ्यात धाकट्या पोराला मोठी नोकरी आहे, मस्त पैसे पिछे सगळे कार फिर सगळी घेतली. दुसरे 3 जण असेच आहेत. वडील भाऊ जे आहे ते गंगाराम आणि धाकटा जे आहे ते विजय कुमार. मग घरी आई वडील बोलताना धाकट्यांना, जर धाकटं पोरग दिसना गेलं, घरीला आलं, गाडी वगैरे घेऊन आलेली ते आई वडिलाला फिरवलेलं असते, तर ते घरी आई वडील काय म्हणतात माहितीये का त्याला? आज कसे सकाळपासून विजय साहेब दिसतच नाही साहेब, आणि वडील जर दिसला नाही, आज कसा गंग्या दिसतच नाही. म्हणजे घरून मान मिळायला सुरू होतो. पैसे नाहीत ना त्याच्याकडे, त्याला वडिलाला बोलताना त्याची म्हणजे बोलण्यामध्ये देखील असा फरक पडते. म्हणून पैसा हा व्यवहारामध्ये लागते. उत्तम व्यवहारातून कमावला पाहिजे आणि हे कमावणं हे धन आहे, धर्म आहे. कोणाचा धर्म आहे माहितीये का? आपला, तुमचा, आमचा, संसारी माणसाचा सगळ्याचा धर्म आहे. पैसे कमावणं वगैरे हे कुठलंच वाईट नाही. आणि म्हणून सगळेजण काटकसर करा. सगळी कामं आपल्या आपल्या वाट्याला आलेली अतिशय उत्तम पद्धतीनं करा आणि शेताचे घराचे आपल्या आपल्या वाट्याला आलेले सगळे कामं करणं म्हणजे आपला धर्म सांभाळणं, ईश्वराची पूजा करणं, महापूजा करणं आणि धर्माचं पालन करणं हे धर्माचं पालन आहे. अंधश्रद्धा, रूढी परंपरावर विश्वास अजिबात ठेवू नका. असलं काहीच नाही. आपल्याकडे काय राहते माहितीये का? संध्याकाळच्या वेळेला जर कोणी बाई माणूस नसता मग भगवंत म्हणजे तुम्ही जर त्या झाडाला पांडुरंग देव जर भगवंत मानला तर तुम्हाला बिमार पडायची गरजच नाही. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. तुम्हाला काळं गोर कसलं दिसलं तर भगवंत मानायचं. आणि मुळामध्ये भूत वगैरे असलं काहीच नाही. आता तुम्हाला एक माझ्या जीवनातली घडलेली, आता योग आला म्हणून एक घटना सांगतो. मला आता मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं, भूत वगैरे काहीच नाही म्हणून सांगितलं, पण मलाच झाडा एवढं मोठं भूत दिसलं होतं. आणि ते कसं दिसलं मी सांगतो तुम्हाला. माझ्याकडे हॉस्टेल होतं सर, जिजाऊ हॉस्टेल, आणि स्वयंपाकाला बाया लागायचे ताई. स्वयंपाकाला आमच्याकडे बाया लागायचे. 100 मुलं होते, त्यांना रोजच्या रोज त्याला जेवायला वगैरे. एखादी बाई गेली की कोणत्याही गावाला जाऊन विनंती करून, ताई या आमच्या इथं तुम्हाला एवढी पगार देतो ते म्हणून आणायचं. मग उदगीर पासून सर खेरड्याच्या पुढे सावरगाव आहे. सावरगावला एक बाई आहे म्हणून कळालं. तिथं आमच्या बायकोच्या मामाचं पोरग राहते सावरगावला. सावरगाव माहिती आहे की तुम्हाला? खेरड्याच्या पुढचं. मग ते दिवसभर मुलांचं सगळं नियोजन वगैरे लावून संध्याकाळी मी सर 7:30-8 वाजले आणि मला झीप मिळाली खेरड्यापर्यंत. आणि खेरड्याहून पुढे सावरगाव जायला काही भेटला गेलं. अमावस्याची रात्र अमावस्याची किर्र अंधार. मला काय वाटलं, मी भूत पीत काही नाही म्हणून पोरायला ते सगळ्याला सांगत होतो. म्हणून माझ्या डोक्यात भूताचा काही विषयच नाही. पण हे विषय नाही,
पण मला वाटलं ना आपल्या अंगावर कपडे पिपडे चांगले येतात, कोण तर पुढून होऊन उगोच्या उगो फुकट मारील. आता का करावं गडे, पुढे गाडी तर नाही जायला. प्रश्न पडला, मी घाबरलो बरं का. मग इकडे तिकडे ह्या पानपट्टीजवळ उभारल्यासारखं केलं, त्यासारखं केल्यासारखं केलं, कोणाचं लक्ष नाही म्हणून की गप्पन तिकडे सावरगावच्या वाटेला निघतो. म्हणजे आता चलत जायचं, पुढे 3 किलोमीटर सावरगाव आहे आणि खेड्याहून जाताना चढ आहे. तुमच्यापैकी कोणाला माहित असेल, असं मोठा असं चढ आहे, सरळ रोडचं होकरण्याच्या फाटा सोडलं की तिथून सरळ वरील रोड आहे, असा सरळ रोड. तर निघाल्याच्या नंतर एक मी 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर पुढे गेलो की ते जे सरळ समोर आहे ते बरोबर रोडच्या मधामध्ये झाडा एवढं होत येऊ लागलं, समोरून नेट रोडच्या मधातून येऊ लागलं. आणि मी इकडे चालू, पाठीमागे फिरून बघलो, गाव मागे गेला. आता विचार केलो, मी भूत नाही म्हणतो, तुम्हाला खरं सांगलं ना बरं का, भूत नाही म्हणतो, एवढं मोठं भूत पुढून कसं येऊ लागलं. आता मागे जावं तर भूत गपकन पुढे येते म्हणते, आता मागे बी पळत जायला जमणार. आता मी म्हटलं काय होईल ते होईल, आता सरळ पुढे जायचं. मग त्याला बघत बघत मी रोडच्या कडेनं चाललो, त्यानं मात्र मधातूनच येवला. येता येता गपचूप यावं की नाही, आणि पेटवलं, सिगरेट पेटलं, असं तोंड उजेड पडला, असं भक्त म्हणून तोंडावर उजेड पडला. बायला भूत जाळाला नको म्हणते, परंतु कडून हे सिगरेट बी ओढणारे, हे काही वेगळंच भूत दिसणारे. आता काही नाही म्हणून आता आपली त्याची गाठ आहे. मग निघालो काही सगळं हळूहळू पुढे चालायला सुरुवात केली. चलत सारखं त्याच्यावर लक्ष. ते सिगरेट वरताना मध्ये झोका घेतलं की ते उजेड जास्त पडते बघा. आणि रात्रीला ते लई दिसून आलं, ते असं ते ठळक दिसून आलं, ते असं त्यानं ओढलेलं आहे. अंधारात काहीच दिसून आलं, फक्त ते लाल जे आहे असं चमकून आलं, कमी होऊन आलं. काळं भोर झाडा इतकं मोठं, मोठेचे मोठे असे खांबावणी असले पाय, असे एवढे मोठे, एवढे इथपर्यंत उंच पाय, आणि वरी ते सगळं मोठं एवढं डोकं घट्ट मधातून येऊ लागलं. मी म्हणतो आता काय नाही, आपलं आता बघायचंच आहे. आता आपल्याला पांडुरंगाची कृपा, जे काय होईल ते होईल. जिजाऊ शिवरायाच्या कृपेनं म्हणून चलायला सुरू केलं. साहेब चलत चलत सरळ सरळ पुढे चाललो आता. आणि तिकडे बघतच चाललो बरं का. आता म्हणजे हे काय करणार आहे काय नाही, ते सारखं असं सिगरेट पडतच येवलाचं. गंमत अशी, डेरिंगबाज असल्यामुळं, पडून न गेल्यामुळं, मी जर उरपाट्या खेड्याकडे पळत होतो तर घरी आल्या मला आधी ऍडमिट करावं लागत होतं. ताप येत होती का, मला खरखर भूत लागत होतं ना. भूत म्हणजे मन भूत. तुमचं मन जे आहे, मन घाबरलं ते तुम्हाला भूत लागलं, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. मग असं एकदम जवळ, आता तुमच्या इतक्यामध्ये ते आलं आणि इतक्यात आलं, अंधारामध्ये आता मी बघला लोक तिकडे तर आलं तर का दांडगा हुंटावर एक माणूस बसलो होतो, आणि समोरून नीट येऊ लागले की, तर त्याच्या समोरचेच 2 पाय दिसले. तुम्ही बघा, समोरून हुंट दिसलं की 4 पाय दिसला, 2च पाय दिसला रे. आणि त्याचं ते एवढं मोठं तोंड काळभोर दिसलं आणि बिडी ओढायली दिसली. मी तुम्हाला हे ह्याच्यासाठी सांगलो, विनोद म्हणून नाही, भूत वगैरे काहीच नसते. आणि लगेच माझ्या मनात मोठं आलं, किती मोठा धोका झाला म्हणून, गुंटावर बसून माणूस येऊ लागले, भूत म्हणून. आणि तिथून मग सरळ त्याच्या बाजूनं रस्त्यानं मधातल्या वाटेनं इकडे खेड्याकडे आलं. मी सावरगावकडे गेल्याच्या नंतर घरी जाऊन तिथं हातपाय वगैरे धुतले. दुसऱ्या दिवशी त्यांना सांगलं, रात्रीच्या रात्री उभं भीतील करतील म्हणून, काही सांगितलं नाही, काही नाही. तर हे कसं आहे माहितीये का, आधी सुरू सांगताना सांगण्याची एक ट्रिक आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच हुंट सांगलं तर कळत होतं, म्हणजे भूत हे नावाची चीजच नाही जगामध्ये. तर जिथं तुम्हाला हे काय दिसत तिथं भगवंत समजायला शिका, आणि मनामध्ये एकदम अंधश्रद्धा वगैरे सगळे काढून टाकायचं. एकदम अतिशय उत्तम प्रमाणात आपल्याला राहायचं आहे. तर धन जोडायचं आहे आपल्याला, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि असं करता करता पुन्हा एक घटना घडली की, तर आमच्या घराच्या बाजूने मी चाललो होतो. असं जात असताना आमच्या इथे एक साहेब माणूस आहे, 80,000 पगार सर त्याला, आमच्या घराच्या बाजूलाच राहते तिथं. आणि मी बाहेरून आलो आणि 80,000 पगार आहे, त्यानं दळण घेऊन चालले. आणि साहेब तुमच्यावर, ते काय म्हणलं माहिती आहे का, बोलता बोलता असं सहज म्हणून टाकलं, सर मी फक्त 1 दिवस आमच्या बायकोला दळण दळून आणून देतो, ती 8 दिवस मला मदत करते म्हणजे. मग मी आता गपचूप पुढे निघून यावं की नाही सर, सामाजिक कार्यकर्ता, अरे ह्याला काय मदत करत असेल बायको, मला चिंता पडली. आता मी विचार केला, आपण बी बायकोला 1 दिवस मदत करावं ना, 8 दिवस मदत करून घ्यावं. मग त्यानं दळून यायच्या पुन्हा तिथंच उभारलो मी, इकडे तिकडे फिरत
काय सुधरच नाही गेलं, आता काय करावं. मग तितक्यामध्ये त्याचं दळण झालं, परत आल्यावर त्याला हळूच विचारलो, साहेब तुम्ही नेमकं काय मदत करता? दळण दळून आणल्यावर तुम्हाला 8 दिवस बायको काय काम मदत करते? तर त्यानं सांगितलं, मी भांडे घासतो आणि तिनं पाणी टाकते त्याच्यावर. मी म्हणलो तुझ्या बायकोची माझ्या बायकोची कधीही भेट होऊ नये, नाहीतर युतीचा जमाना आहे, गडबड होऊन जाईल सगळं. म्हणलं मी मनातल्या मनात म्हणलो ह्याच्या बायकोची आपल्या बायकोची. असं सगळ्या घटना ज्या आहेत त्या अलीकडे काय आहे माहितीये का, पूर्वीच्या काळामध्ये फार हे होतं, खडा जर जेवणामध्ये निघाला तर पूर्वीच्या काळातला नवरा लगे बायकोला दन 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 मारित होता. आताचा नवरा काय करते माहितीये का, चालते म्हणजे आता मारायचा विषयच नाही, त्याचा काय करायचं नाही, ते बदल आहे. तर आता आपल्याला काय आहे माहितीये का, थोडं असं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं म्हणून आपण हे बोललो सगळ्या गोष्टी. आपल्याला सगळ्याला एकदम प्रसन्न राहायचं आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, ह्याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगे. धन जोडल्याच्या नंतर काय होणार आहे, तुम्हाला उत्तम गती प्राप्त होणार आहे, उत्तम गती प्राप्त होणार आहे. आणि त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलेलं आहे की वैराग्याचं फळ जे मिळते, शेवटच्या चरणामध्ये आहे तुकोबा राहायचं, वैराग्याचं जे फळ मिळते ते फळ तुम्हाला उत्तम रीतीनं फन करून चांगल्या पद्धतीनं संसार केल्यावर मिळते. तर आपल्याला जर सुखी व्हायचं झालं तर आपल्याला सगळ्याला अतिशय उत्तमरित्या. आणि आता कसं आहे माहितीये का, घरामध्ये साध्या साध्या गोष्टी राहतात, घरामध्ये सासू सुनेचे भांडणं वगैरे हे फार मोठी चुकीची गोष्ट आहे. कसं आहे माहितीये का, सगळे चांगले कामं करतात आणि 1-2% ते भांडण होते. तर ते सोडून देऊ, दोघांपैकी एक जण जर थोडं नमतं घेतलं तर त्या घरामध्ये सुख येते. म्हणजे नंतर त्याला वाटते की आमची, आणि काय होते माहितीये का, सासूबाई काय करते, आमची सून अशीच तशीच म्हणून कुठं तर जाऊन सांगते आणि ते ऐकणारी बाई येऊन तिला सांगते तिच्या सुनाला, आणि ते अजून वरचीवर बिघडून जाते. त्याच्यापेक्षा सासूबाईनं काय करायला पाहिजे माहितीये का, सून घरात कशीही जरी राहिली तर तिनं मात्र बाहेर जाऊन तारीफच केली पाहिजे. तारीफ केलं की ते बाई जाऊन म्हणते, अहो लई तारीफ करणार ती तुझी सून, मग तिला वाटते मी एवढा त्रास देऊन आलो तर करणार, तिच्यामध्ये बदल होतो. तर असं आपल्या वागण्यामधून आपल्या घरामध्ये सगळं सुख वगैरे आणायचं राहते. तर सुख आणण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागते. नाम संकीर्तन साधन पैसोपी, जळतील पाटे जन्मांतरीची, न लगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. म्हणजे सुखानं आपल्याला घराला नारायण येते. देव जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला बसले साहित्य बैसूनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. म्हणजे घरी बसल्या बसल्या कोणतेही काम करत असताना आपण देवाचं नाव घेत काम करायचं. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर गुरुभक्ती. गुरुभक्ती म्हणजे आता अलीकडं गुरु जे आहे ते गुरु शिष्य परंपरा जवळजवळ नसल्यामध्ये जमा आहे. पण संतांचे जे गाथा, ज्ञानेश्वरी ही जी पुस्तकं आहे त्यांच्या विचाराचं प्रामाणिकपणे अनुकरण करणं म्हणजे गुरुची भक्ती करणंच आहे. तर आपण गुरुची भक्ती त्या पद्धतीने केली पाहिजे. पितृवचन, आई वडिलाचं वचन पाळलं पाहिजे. आई वडिलाचं वचन, पितृवचन म्हणजे आई वडिलाचं वचन पाळणं म्हणजे किती श्रेष्ठ आहे. माय बापे केवळ काशी तेने नजारे
बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, तैसा होई सावधान, हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. आपल्या प्रत्येकाच्या घरी जे आई वडील आहेत ते देवाचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जे वडीलधारी माणसं आहेत त्यांची काळजी घरातल्या तरुण मुला मुलींनी घेतली पाहिजे. त्याचं कारण काय माहितीये का, आपली लहान लहान जी लेकरं असतात ती डोळ्यानं बघत असतात की बाबा आपले आई वडील त्यांच्या आई वडिलांसोबत कसं वागतात आणि त्यांच्यावर ते संस्कार नकळतपणे घडत असतात. जर आपण आपल्या आई वडिलांना त्रास दिला तर निश्चितच त्याचा परिणाम होऊन पुढे त्यांची लेकरं देखील त्यांना ते भोगावं लागते आणि ते तशाच प्रकार करतात. आली होती वृद्धाश्रमामध्ये बापाला ठेवलं होतं एकानं, आपल्या पोराला घेऊन वृद्धाश्रमामध्ये गेल्याच्या नंतर तिथं ते वडील त्याचे रडले, मला घरला घेऊन जा असं तसं सगळं सांगितले. ते काय तर ताट नाही म्हणून जर्मनचं ताट नेऊन द्याकरता गेलं तर सोबत लहान पोरगं बी गेलं. मग वापिस येताना ते लहान मुलगा विचारला की पप्पा आणि आजोबा का रडला ते. तर नाही रे घरला येतो म्हणून रडणार ते. आणि मग घरला का घेऊन जायना त्याला, ते जर्मनचं ताट नेले म्हणून रडतात ते का. मी तुम्हाला चांगलं स्टीलचं ताट देतो पुढच्या काळात. म्हणजे असं मुलावर परिणाम होते. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काय राहते की बाबा ज्याचे आई वडील जसे वागतील तसं पुढे त्यांच्या वाट्याला कर्माचे जे फळ आहे प्रत्येकाला भोगावं लागते. म्हणून जास्तीत जास्त चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटचं तुकोबारायच्या त्या चरणामधलं नाही
नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. म्हणजे मी साना आणि थोर म्हणजे कोणी पंडित असतील, कोणी मोठे असतील, कोणी स्वतःला ज्ञानी समजून घेत असतील, तरी मी त्यांची भीडभार काही ठेवणार नाही. आणि मी जे आहे ते हे काम नेटानं करणार आहे. आणि हे काम जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये अधूनमधून छत्रपती शिवाजी महाराज येत होते. आणि शिवाजी महाराज आल्याच्या नंतर त्यांच्या शिकवणीचा परिणाम त्यांच्यावर झाले. गातेमध्ये पायकीचे अभंग येतात. तुका म्हणे रणी जीव देता लाभ धुनी. म्हणजे पायकीचे अभंग आहेत. आणि तुकाराम महाराजांचे वारकरी हे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जाऊन धारकरी होत होते. तर आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व म्हणजे जसं तुकोबारायांनी या संत मालिकेमध्ये वारकरी धर्मामध्ये सर्व जाती धर्माची जशी लोक आहेत, तसं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. आणि प्रत्येक जण अतिशय निष्ठेनं काम करत होतं. आणि हे करत असताना सर्वजण एकदम अक्षरशः मरणाला गळ्यामध्ये घालत होते. पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज अडकले त्यावेळेस सिद्धी जोहारचा वेढा पडला होता. सिद्धी जोहारच्या वेड्यामधून निष्ठायचं होतं. पावसाळ्याचे दिवस होते, जाता येत नव्हतं. गडावरलं सगळं चंदी जे आहे म्हणजे धनधान्य जे आहे ते संपत आलेलं होतं. मग अशा परिस्थितीत काय करावं. थोडे दिवस राहिल्याच्या नंतर मग महाराजांनी सगळ्याला बोलून घेतलं, आपल्या विश्वासू माणसांना बोलून घेतल्याच्या नंतर तिथं म्हणजे की बाबा आता आपल्याला ह्या वेड्यातून कसंही करून सुटायचं आहे, काय करावं लागेल. आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आता आपण काय करायचं, सिद्धी जोहार सोबत बोलणं करायचं आणि डम्मी शिवाजी महाराज तयार करून तहाची बोलणी करायला पाठवायचं. म्हणजे त्याचा जे वेडा आहे ते शिवाजी महाराज भेटायला येऊ लागलेत म्हणजे की ढिल्ला होईल आणि आपण दुसऱ्या मार्गे निघून जायचं. घोडकिंडीकडून निघून गेले ते बाजीप्रभू वगैरे ते होते ते. तर असं ठरलं. ठरल्याच्या नंतर तिथं चर्चा झाली की कोण डम्मी शिवाजी व्हायला तयार आहे. त्यावेळेस शिवा न्हावी म्हणायचा न्हावी समाजाचा एक तरुण मुलगा उठला, जो शिवाजी महाराजांसारखीच दाढी ठेवत होता, वेशभूषा तशीच राहायला होती. आणि त्या शिवा नावानं सांगितलं, महाराज मी डम्मी शिवाजी होऊन जायला तयार आहे. महाराजांना सांगितलं, अरे शिवा तुला काय कळतंय का नाही, सिद्धी जोहारकर शिवाजी होऊन जाणं म्हणजे मरण आहे. काळ आहे तिथं, गेल्याबरोबर तुझा अंत होणार आहे आणि तू मरण. त्यानं सांगितलं, महाराज मी आजपर्यंत शिवाजी न्हावी होतो, एक दिवस छत्रपती शिवाजी होणार आहे, एक दिवस शिवाजी महाराज होणार आहे. आणि मला आणि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून शिवा न्हाव्यानं स्वतः डम्मी शिवाजी झालं. आणि तिकडे गेल्याच्या नंतर शिवा न्हाव्याला पकडलं गेलं. पकडल्याच्या नंतर त्याचं काय व्हायचं ते झालं. इकडे शिवाजी महाराज निसटून गेले.
म्हणजे असे जीवाला जीव देणारे लोक का तयार होत होते तर जगद्गुरु तुकोबरायच्या तालमीमधून तयार होऊन ते तिथं गेलेले होते. आणि शिवाजी महाराजांना सगळ्यासोबत एकदम चांगल्या पद्धतीनं वर्तणूक होती आणि सगळ्याकडे बघण्याची दृष्टिकोन. जसं तुकाराम महाराजाकडं एकदा वेश्येला पाठवलं होतं. पाठवल्याच्या नंतर त्यांनी जाई माये न करी सायास आम्ही विष्णुदास त्याशिवाय असं जर म्हणलं होतं. तसंच शिवाजी महाराजानं त्यांच्याकडं कल्याणच्या सुभेदाराची मुसलमानाची सून एकदा आबाजी सोनदेव नावाच्या सेनापतीनं आणली होती. अतिशय सुंदर होती, देखणी होती. तर त्याला काय वाटलं माहितीये का, राजा आपल्याला काहीतरी बक्षीस देईल म्हणून त्यांनी आणले ती. परंतु शिवाजी महाराजांनी काय केलं माहितीये का, त्या आपण गीतामधून ऐकू. शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण, शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. मी लिहिलेलं तुम्हाला गीत म्हणून दाखवणार आहे. ते अंजलीच्या सुता या तालीवर आहे. तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगितलं. हे स्वतः लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अफजल खान, शाहिस्ते खानाचा वध केला. मी स्वतः लिहिलेलं गीत. जिजाऊच्या सुता तुला तुकोबांचे वरदान, जिजाऊच्या सुता तुला तुकोबांचे वरदान. एकमुखाने गाऊ गाऊ एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. जिजाऊच्या सुता तुला तुकोबांचे वरदान, जिजाऊच्या सुता तुला तुकोबांचे वरदान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे वरदान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे वरदान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. रयतेच्या सुखासाठी देश केला पक्का, धरिला तूने स्वराज्याचा हेका. रयतेच्या सुखासाठी देश केला पक्का, धरिला तूने स्वराज्याचा हेका. कार्यसिद्धीसाठी कार्यसिद्धीसाठी जमविले बहुजन. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे वरदान. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे वरदान. विजापूर दरबारी चर्चा झाली मोठी, विजापूर दरबारी चर्चा झाली मोठी. आदिलशाने पण केला तुझ्यासाठी, बडी साहेबांनी पण केला तुझ्यासाठी. पाठविला त्याने हो
त्यावे अपोजत स्थान एक मुखाने बोला वंशोने गुणगान एक मुखाने गाऊ वंशोने गुणगान अफजल महातप्ती आणि होता फुनसी अफजल महातप्ती आणि होता फुनसी बोलाविले त्याला प्रतापगडापाशी बोलाविले त्याला प्रतापगडापाशी संपविले त्याला संपविले त्याला त्याचे मोठ पाडून एक मुखाने गाऊ गाऊ वरदान एक मुखाने गाऊ गाऊ गुणगान दिल्लीमध्ये घाम फुटला औरंगजेबाला दिल्लीमध्ये घाम फुटला औरंगजेबाला पाठविले त्याने मामा चाळीसे खानाला पाठविले त्याने मामा चाळीसे खानाला त्याची बजेती केली लहान मालामध्ये त्याची बजेती केली त्याची बोटे कापून एक मुखाने गाऊ गाऊ गुणगान एक मुखाने गाऊ गाऊ गुणगान 1674 तारीख 6 जून 1674 तारीख 6 जून आनंद लिरयत सोहळा पाहून राज्याभिषेकाचा सोहळा आनंद लिरयत सोहळा पाहून आनंद लिरयत कैवले हे मान एक मुखाने गाऊ गाऊ गुणगान एक मुखाने गाऊ गाऊ गुणगान जिजाऊच्या सुता तुला वरदान जिजाऊच्या सुता तुला तुकोबाचे वरदान एक मुखाने गाऊ गाऊ गुणगान एक मुखाने गाऊ गाऊ गुणगान Bye.
जशी मला जमल तशी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या हनुमंतरायाच्या दारामध्ये त्यांनी जशी बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गावामधले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते येता येता जिजामाता चौक म्हणजे शिवाजी महाराजांच्या आईची आठवण परमनंट जिजाऊ चौक तुमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि गौरव. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना जर तुम्ही दररोज म्हटली आणि मागणी करताना आपल्या समोर कोणी का असणार देवा त्याचं भलं कर जर असं म्हणायला गेलं तर नक्कीच तुमचं 1 वर्षापर्यंत हे मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा. मी तुम्हाला इथं मारुतीरायाच्या समोर मारुतीरायाच्या साक्षीनं सांगलेलो 1 वर्षामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात की नाही बघा, गॅरंटीनं पूर्ण होतील. पण दुसऱ्याचं भलं कर म्हणायला शिका. आणि असं म्हणलं तर का कसं भलं होतंय असं तुमचं म्हणणं असेल तर आपल्याकडे एक पहिली जुनी म्हण आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, आमच्याकडं चिच्चिल परघरा तर येईल आपल्या घरा. म्हणून दुसऱ्याचं चांगलं चिता, वाईट चिता तर तुमचं वाईट जिंकणार आहे. बुमरँग होऊन ते सगळं तुमच्यावर येणार आहे. ज्याच्या त्याच्या पदरात पडते म्हणतात तीच घटना आहे. म्हणून आत्तापासून, आजपासून नाही, आत्तापासून तुम्ही सगळ्याचं चांगलं चितायला सुरुवात करा आणि कुठलंही काम करत असताना मन लावून काम करा. हा चांगला संदेश तुम्हाला द्यायचा आहे. आणि कामात काम, काही म्हणा राम राम, देवाचं नाव घेत राहा. मी जेवढं काही चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलो. इतर कीर्तनासारखं आजचं कीर्तन वाटलं जरी नसलं तर प्रबोधनपर कीर्तन आहे. गाडगे बाबाचे आम्ही सेवक आहोत, तर गाडगे बाबांना दगडाचे टाळ करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलाय. तर आपण इथं उभा राहून माझ्या डोक्यात कोरोना काळामध्ये मी गाथेचा अभ्यास केला आणि कीर्तनकार झालो. माझे गुरु जगद्गुरु तुकोबार आहे. म्हणून मी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री जगद्गुरु तुकारामाय नमः. चरित्र बहु आगाध तुमचे जगद्गुरु श्री संत तुकोबा, वर्णिता वर्णिता सहजची फिटे संसार बाधा. म्हणजे संसारातले सगळे दुःख तुकाराम तुकाराम म्हणलं की यम कापतय, म्हणजे दुःखच होणार नाही तुम्हाला. म्हणजे त्रास होणं म्हणजे यम मागे लागणं वगैरे असा गरीब घरात तुम्ही काही. तर म्हणून तुम्हाला एक चांगला संदेश द्यायचा. आतापासून आपण आपलं आता ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे माहितीये का? देवा सगळ्यांचं भलं कर. आणि सगळ्यांचं भलं कर म्हणताना आपण त्या सगळ्यामध्ये येतोच. देवाला देखील वाटतं की बाबा हा माणूस स्वार्थी नाही आणि निश्चितच तो आपलं भलं केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं चांगलं व्हावं आणि सगळ्यांचं भलं कर म्हणल्याच्या नंतर आपला अहंकार निघून जातो. अहंकार म्हणणं फार गरजेचं आहे. अहंकाराचं भूत सगळ्यात वाईट आहे. आपल्या नामदेव महाराजांना देखील संत मंडळीला अहंकार नको म्हणून त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणून